एनएमसी परिवहन समिति के पूर्व अध्यक्ष और पूर्व भाजपा नगर सेवक नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर ने शनिवार को सिटी बस संचालन के लिए इंटीग्रेटेड बस ट्रांसपोर्ट मैनेजमेंट ऑपरेटर को अंतिम रूप देने की प्रक्रिया में अनियमितता का आरोप लगाया। बस संचालन के प्रबंधन का कोई अनुभव नहीं होने के बावजूद एनएमसी के पास मुंबई स्थित एक कंपनी को शॉर्टलिस्ट किया गया, जो केवल अनुभवी है बस टिकटों के डिजिटलीकरण में। नगर निकाय ने IBTM ऑपरेटर को दिए जाने वाले भुगतान को मौजूदा 1.72 करोड़ प्रति माह से 40% बढ़ाकर 3.95 करोड़ कर दिया है, ऐसा आरोप उन्होंने लगाया है। नागपूर महानगरपालिकेच्या या परिवहन विभागाचं माननीय आचल गोयल मॅडम या अध्यक्ष आहे समितीच्या, या समितीमध्ये जो घोड झाला आहे, या समितीमध्ये जे टेंडर उघडले गेला आहे त्याच्यामध्ये दोन्ही कंपन्याला ट्रान्सपोर्टिंगचं ITचं काही एक्सपिरियन्स नसल्याने आणि ह्या टेंडरचं 101 करोड 72 लाख रुपये 1 करोड 72 लाख रुपये रोजचं महिन्याचं देणं होतं। आज ते 3 कोटी 95 लाख रुपये देणं होत आहे आणि 5 वर्षामध्ये यांना जे 172 कोटी द्यायचे होते आज त्यांना 224 कोटी 5 वर्षात द्यायला लागून आले। म्हणजे पहिले जे डीमचं टेंडर होतं ते 6 वर्षाचं होतं, त्या 6 वर्षाच्या टेंडरमध्ये 172 कोटी द्यायचे होते आणि आज जे टेंडर आहे ते 5 वर्षाचे आहे, त्याच्यामध्ये 224 कोटी द्यायचे आहे आणि महानगरपालिकेला चुना लावायचं काम ही मनपाचे काही अधिकारी आणि ते आचल गोयल मॅडम ज्या आहे त्यांच्या मार्फत सुरू आहे। दुसरं की या टेंडरमध्ये यांचे जे चलो ॲप आणि आय ट्रायंगल यांना ट्रान्सपोर्टिंगच्या ITच्या यांना एक्सपिरियन्स नाही आहे, यांना फक्त तिकिटिंगचा एक्सपिरियन्स आहे आणि असं असल्यामुळे ह्या खूप मोठा फ्रॉड आहे। दुसरं याच्यामध्ये की जे टेक्निकल बीड ओपन झाल्यानंतर किंवा टेक्निकल बीडमध्ये जे नाव आल्यानंतर यांना ऑनलाईन टेंडरमध्ये टाकावं लागते आणि टेंडरमध्ये टाकले नाही आणि टेंडरमध्ये जेव्हा फायनान्शियल बीड ओपन झाली त्या फायनान्शियल बीडमध्ये फक्त एक मुद्दा टाकला, एकच लेटर टाकलं की त्याच्यामध्ये चलो ॲपला टेंडर अलॉट झालं L1 ते आले, पण याच्यामध्ये टेक्निकल डॉक्युमेंट आतापर्यंत टाकले नाही। याचा अर्थ असा की याच्यावर यांचे काहीतरी लफडा आहे। ही कंपनी हे मुंबई हे जे चलो ॲप आणि आय ट्रायंगल आहे पार्टनरशिप कंपनी आहे, हे चेन्नईमध्ये आताही पार्टनरशिप करत आहे आणि याला फक्त तिकिटिंगच्या कंपनीचा एक्सपिरियन्स आहे आणि ही कंपनी पूर्ण बोकस आहे आणि डॉक्युमेंट्स बोकस लागले आहे। आतापर्यंत यांनी डॉक्युमेंट्स अपलोड नाही केले आहे टेंडर ओपन झाल्यानंतर आणि मी या विरोधात कोर्टात जाणार आहोत आणि कोर्टामधून आणि दुसरं अजून यांनी त्याला काय म्हणता आपण कोर्टामध्ये कॅवेट टाकायच्या कारवाई सुरू केलेली आहे आणि त्यांनी वकिलाला पत्रही दिलेलं आहे की आपण कॅवेट टाकून ठेवा की जेणेकरून याच्यावर स्टे न आला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ असा की कंपनीमध्ये महानगरपालिकेमध्ये ही कंपनी बोकस आहे असं हे कळते। कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइजी देना शुरू है तो आज संपर्क करें अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, काउंटी रोड, नागपुर। सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस, हमसे सस्ता कोई ना बेचे। हर परिवार की पसंद कृष्णा मेंस। कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे। तो देर किस बात की, शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार। हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर।